नमस्कार. देविकाच्या चांगलंच खोटं बोलणं अंगाशी आलेलं असतं. देविकाला भर थंडीत गार पाण्याने आंघोळ करावी लागते आणि त्याच कपड्यांवरती तिला पूजा करावी लागते. तिला 51 उठाबशा काढाव्या लागतात. कारण निरुपा तर तिच्याकडून हे सर्व करूनच घेत असते. त्याच वेळेला लगेच सत्या देविकाला म्हणतो, देविका, सत्या इज बॅक. आता तुझी कशी वाट लावतो ना ती बघ. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. ती तावातावा तिच्या बेडरूम मध्ये जाते. बेडरूम मध्ये गेल्यानंतर पंकज देविकाला म्हणतो, देविका, देविका ग, कशाला काळजी करतेस? तेव्हा देविका जोरात पंकजला ढकलून देत म्हणते, लाज नाही वाटत? अरे जरा विचार करायचा स्वतःच्या बायकोचा. तुम्ही सगळेजण फक्त स्वतःचा विचार करताय, पण जरा माझा विचार करा. अरे भर थंडीत मी सकाळी आंघोळ केली. तुला कळतंय का तुम्ही काय करायला लावताय ते? तेव्हा लगेच पंकज बोलतो, देविका बस करा आता. आता जे ढकललंस ना ते शेवटचं. बेबी बेबी करतो याचा अर्थ असा नाही की तू माझ्या डोक्यावरती बसशील. देविका जरा वागताना नीट विचार करून वागत जा. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, पंकज तुझं हे नेहमीच आहे. खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागलाय. पंकज तुझं हे वागणं बंद करत जा ना. तेवढ्यात मात्र निरुपा मोठ्याने बोलते, देविका बाहेर ये, काय चाललंय तुझं? तेव्हा लगेच देविका बोलते, आई, आई कशाला मला आता हाक मारतायत? नक्कीच तुझ्यामुळेच त्या मला ओरडणार. पंकज किती वेळा तुला सांगितलं माझ्याशी नीट वागत जा. आता मात्र माझं काही खरं नाही. तर इकडे सत्या, मीरा सगळेजण आलेले असतात. तेव्हा मात्र देविका बोलते, आई काय झालं? तेव्हा लगेच निरुपा कसलाही विचार न करता देविकाच्या सटकन कानाखाली मारते आणि देविकाला म्हणते, लाज नाही वाटत? काय झालं वर तोंड करून विचारायला? देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुला एक संधी दिली. मला असं वाटलं होतं तू त्या संधीचं सोनं करशील, पण नाही देविका, तू मात्र मला फसवलंस. देविका तुझ्या या फसवणुकीला मी कधीच तुला माफ करणार नाही. आणि तू आता जे काही वागलेस ना देविका, याची शिक्षा मात्र मी तुला देणारच. तेव्हा देविका म्हणते, असं का बोलताय आई तुम्ही? आई प्लीज तुम्ही असं नका ना बोलू, माझा विचार करा ना. आणि आई तुम्ही मला मारलत का? तेव्हा लगेच निरुपा बोलते, लाज नाही का वाटली खोटं बोलताना? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, अगं निरुपा काय झालंय? घरच्या सुनेवरती हात उचलणं हे मला पटत नाही, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा लगेच निरुपा बोलते, तुम्ही गप्प बसावं, कारण तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत. पण या देविकाने आपला विश्वासघात केलाय. खरं सांगायचं तर हिच्यावरती विश्वास ठेवला होता. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप, अरे या देविकाच्या अंकलसाठी तू माझ्या थोबाडीत मारली होतीस. बाप ती गोष्ट मी कधीच विसरणार नाही, कारण तेव्हा माझी काही चूकच नव्हती. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्या आता उगाच विषय वाढवू नका. जे काही आहे त्या मेन मुद्द्यावर या बघू. तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो, येतो ना, मेन मुद्द्यावरतीच येतो. आणि आता मेन मुद्द्यावरतीच यायला पाहिजे, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा बाप तुला सत्य दाखवल्याशिवाय मी मात्र आता गप्प बसत नसतो. तेव्हा लगेच निरुपा बोलते, सत्या बोलव. तेव्हा लगेच देविका म्हणते, कुणाला बोलव? त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो, बघ ना, अगं तुझा दुबई रिटर्न अंकल आलाय परत. हे ऐकताच देविकाचे धाबे दणंतात, तिच्या तळपायाखालची जमीनच सरकते. देविका पूर्णपणे हादरलेली असते. देविका स्वतःशीच बोलते, बाप रे, आता हा कुठे यांना भेटला? आता जर का हा यांना भेटला असेल तर मात्र माझं काही खरं नाही. तर मात्र आता माझी संपूर्ण वाट लागलीच. आणि तेवढ्यात सत्या म्हणतो, येत नाही वाटतं आतमध्ये, थांब मीच आणतो त्याला जाऊन. आणि सत्या त्याच्या मुसक्यावळं त्याला फरफटत सर्वांसमोर घेऊन आलेला असतो. त्यावेळेला मात्र अंकल मान खाली घालून आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, देविका तुझा अंकल इथे कसा काय? अगं तुझे अंकल तर दुबईला गेले होते ना. तेव्हा लगेच देविका बोलते, बाबा अहो मला सुद्धा नाही माहिती. त्यावेळेला लगेच निरुपा बोलते, देविका खोटं बोलणं सोड, कारण देविका तुझं वागणंच मला पटत नाही आहे. काय करायचं तुझ्या वागण्याचं तूच सांग ना देविका. देविका खोटेपणाला सुद्धा एक हद्द असते, आणि ती हद्द मात्र तू साफ सोडून टाकली आहेस. खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये. प्रत्येक वेळेला तू असं का वागतेस? खरं सांगायचं तर लवकरात लवकर
सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याच पाहिजेत आणि त्यासाठीच मी तुला सांगतेय. प्लीज प्लीज देविका खरं बोल. तेव्हा लगेच देविका म्हणते, काय खरं बोलू आई? तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवताय आई. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तेव्हा मोठ्यानी निरूपा बोलते, विश्वास ठेवायचा म्हणजे काय? या या रस्त्यावर भटकणाऱ्या तुझ्या अंकलवरती विश्वास ठेवायचा? अगं रस्त्यावरच्या भिकारड्याला उचललंस आणि माझ्या समोर तुझा दुबईचा काका म्हणून तू आणलंस. अगं लाज कशी वाटली नाही तुला हे सर्व करताना? असं का वागलीस देविका? मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, प्लीज असा विचार सुद्धा करू नका. प्लीज माझा विचार करा ना. मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय. तुम्ही असं का बोलताय आई? तेव्हा लगेच सत्या बोलतोय, ए देविका नाटकं बंद कर. तुझी सगळी सत्य सर्वांसमोर आले आणि आता सुद्धा जरी तुला काही कांगावा करायचा असेल ना तर करू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, देविका हे सर्व करायची काय गरज होती? देविका हे सर्व करून तुला काय मिळालं? बोल देविका बोल, मला उत्तर पाहिजे. तेव्हा लगेच देविका म्हणते, गप्प बस तू. तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाहीये आणि तू कशाला ग मध्ये मध्ये बोलतेस? तुझं तू बघ ना. आणि मला तर हा विषय ताणायचाच नाहीये. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा. आणि तुम्ही अंकल तुम्ही कुठे होतात? यांना काही म्हणू देत पण तुम्ही माझे अंकल आहात. तेव्हा मात्र सत्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देविकाच्या लगावतो आणि देविकाला म्हणतो, लाज वाटते देविका, मला तुझी लाज वाटते. देविका एवढी खोटारडी कशी काय वागू शकतेस तू? देविका एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. तेव्हा देविका म्हणते, सत्या तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? आणि ती सत्याच्या अंगावरती धावत जाणार. तेवढ्यात मीरा देविकाला जोरात ढकलून देत बोलते, देविका लायकीत राहायचं. देविका हा नसता शहाणपणा करायचा नाही. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? जरा विचार कर. तेव्हा मात्र देविकाची चांगलीच बोलती बंद होते आणि देविका म्हणते, प्लीज तुम्ही सर्वांनी जरा माझा विचार करा. मी काय बोलते या गोष्टीचा तरी विचार करा. तेव्हा निरूपा बोलते, गप्प बस. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका काय हे सर्व नाटक केलंस? देविका तुला हे नाटक करायची काय गरज होती? तेव्हा देविका बोलते, बाबा मग मी काय करू? आईनी तर मला सक्त ताकद दिली होती. जोपर्यंत माझी माणसं इथे येत नाही तोपर्यंत आई मला या घरची सून मानणार नाहीत म्हणून. मग मी काय करायचं होतं बाबा? माझ्याकडे पर्यायच नव्हता. तेव्हा मात्र खूपच राग देविकाला आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला या विषयावरती वाद नाही घालायचा. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते, देविका तुला सगळे माफ करतील पण मी मात्र नाही. मला मात्र तू या घरात नकोयस देविका. आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस. तू जर का माझ्या घरात थांबण्याचा विचार जरी केलास ना तर बघ. तेव्हा मात्र देविका बोलते, प्लीज प्लीज असं नका ना बोलू. माझ्या बाजूने तरी विचार करा. तुम्ही असा विचारच का करताय? तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, देविका निघायचं इथून. आणि काय हो दुबई रिटर्न? अंकल तुम्ही बोलणार आहात का खरं सत्य? तेव्हा लगेच अंकल सांगतात, या देविकाने मला दिवसाला 250 रुपये देणार होती आणि तिने हे नाटक करायला सांगितलं होतं. मी तिचं अंकल वगैरे कोणी नाही. हे ऐकल्यानंतर सुधाकरराव बोलतात, देविका ग हे सर्व काय केलंस तू? हे देविका तुला हे सर्व करायची काय गरज होती? अगं अशाने तर तू तुझ्याच पायावरती कुऱ्हाड पाडून घेतलीस. अगं जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र देविका बोलते, बस झालं. मला आता कोणाचा काहीच विचार करायचा नाही. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, देविका म्हणजे तू आमचा विश्वासघात केलास. तुला आमचा विश्वासघात करताना काहीच कसं वाटलं नाही ग? अगं जरा तरी विचार करायचा होतास. देविका तू असं का वागलीस? असं वागून तुला काय मिळालं देविका? मला उत्तर दे. तेव्हा मात्र देविका बोलते, काही नाही.
मला पंकजशी लग्न करायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सर्व केलं. माझे बाबा इथे यायला तयार नाहीत, त्याला मी काय करणार? आणि माझा सुद्धा नाईलाज झाला होता. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्यावेळेला निरूपा बोलते, आत्ताच्या आता इथून निघायचा आणि जोपर्यंत तुझा बाप इथे येत नाही ना तोपर्यंत तू इथे पाऊल सुद्धा ठेवायचा नाहीस. आत्ताच्या आता इथून चालती पड. मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये देविका. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका लगेच मोठ्याने बोलते, बस झाला आता. आता हा विषय ताणायचा नाहीये मला. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात, देविका तुला ही फसवणूक करून काय मिळालं देव जाणे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि आता शेवटची गोष्ट सांगतो, तू कितीही प्रयत्न केलास, काही केलास तरी सुद्धा आम्ही तुला कोणीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात, देविका तू इथून निघूनच जा, तुझं तोंडच दाखवू नकोस, हेच तुझ्यासाठी चांगलं असेल. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, देविका निघतेस की नाही इथून? आणि लगेच निरूपा देविकाचा हात धरते आणि देविकाला फरफटत फरफटत घराबाहेर काढते. तेव्हा देविका म्हणत असते, प्लीज प्लीज मला या घरात राहू दे, प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका. असं काय करताय तुम्ही? तेव्हा लगेच पंकज बोलतो, चल निघ, अजिबात मला तुझ्यासोबत राहायचं नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस तू. तुझ्या सोबत राहण्यापेक्षा मी एकटं राहणं पसंत करेल. देविका तू आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती पड. तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज पंकज असं काय करतोस? पंकज प्लीज मला इथे राहू देत ना. तेव्हा लगेच पंकज बोलतो, देविका माझ्या मनातूनच उतरलेस तू आणि मला तुझ्यासोबत राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. प्लीज आत्ताच्या आता तू इथून निघून जा. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही. आत्ताच्या आता तू इथनं निघूनच गेलास तर बरं होईल. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बघितलंस देविका किती खोटेपणा केलास तू, आणि तुझ्या या खोटेपणाला मी चोख उत्तर दिलं की नाही? देविका तुला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, माझ्या वाटेला जाऊ नकोस. माझ्या धूमकेतूला धमक्या देत होतीस ना, शेवटी तोंडावर तर पडलीसच ना. तेव्हा लगेच देविका म्हणते, सत्या सोडणार नाही मी तुला. तू आता माझ्यासोबत जे काही वागलायस ना त्याची शिक्षा तर तुला देणारच. तेव्हा मीरा बोलते, त्याची शिक्षा देण्यासाठी तू तर या घरात पाहिजेस. देविका आत्ताच्या आता तू निघ इथून आणि तुझं थोबाड परत मला दाखवू नकोस. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, बस झाला आता. आता हा विषयच संपवा. तेव्हा देविका बोलते, मीरा सत्या तुम्ही हे सर्व मुद्दामून केलत ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मीरा सत्या, मी सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसलात ना, आता तुम्ही बघा मी कशी वाट लावते ती तुमची. तेव्हा मात्र मीरा सत्या खूपच चिडलेले असतात. त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, एक गोष्ट सांगू का तुला? देविका आत्ताच्या आता इथून निघच, कारण तू जर का या घरात स्वतःच तोंड लपवून राहणार असशील ना तर बघ, नाहीतर निघायचंच काम कर. तेव्हा लगेच देविका म्हणते, मीरा तुम्ही जे केलत ना ते तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य केलत, पण तुम्हाला मात्र याची शिक्षा मिळणारच. तेव्हा लगेच मीरा खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, चल निघ निघ आणि तुझं थोबाड दाखवू नकोस. तेव्हा लगेच देविका बोलते, झालं समाधान झालं, मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही माझ्याशी जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला मात्र मीरा गप्पच बसते. त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि देविकाला म्हणते, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं, तुझं थोबाड तर दाखवायचंच नाही. आणि पुन्हा एकदा शेवटचं सांगते, मामच्या वाटेला जायचं नाही. जोपर्यंत तू स्वतःची जी खरी ओळख आहेस ना ती आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत तरी
तुझं तोंड आम्हाला दाखवू नकोस, तेव्हा मात्र चांगलीच बोलती देविकाची बंद झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविका चॅप्टर आता कायमचा क्लोज होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.